नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम. चला, आज आपण बघणार आहोत पवित्र पोर्टल बद्दल आलेली एक नवीन माहिती. ती माहिती कोणती आहे चला तर मग बघूया व्हिडिओच्या मार्फतातून. माहिती अशी आहे, शिक्षक भरती पवित्र पोर्टलवरून मान्य जाहिराती शिक्षण अधिकाऱ्यांनीच हटविल्या. कारण गुलदस्त्यात शिक्षण क्षेत्रात खळबळ. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा क्रमांक 2ची कार्यवाही सुरू असून जिल्ह्यातील सुमारे 26 खाजगी शैक्षणिक संस्थांच्या शिक्षक भरतीची जाहिराती माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी मान्य केलेली असतानाच पुन्हा त्यांनीच त्याच जाहिराती पवित्र पोर्टलवरून अचानकपणे हटविल्या. शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडालेली आहे. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर रिक्त पदाची जाहिरात देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. शिक्षक भरतीसाठी जाहिरात देताना व्यवस्थापनासाठी शिक्षण आयुक्त कार्यालयाबाबत वतीने देण्यात येणार आलेल्या सूचनेनुसार 2023-2024च्या सेवक संचानुसार रिक्त शिक्षक पदांची माहिती पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्यात आलेली आहे. तसेच बिंदू नामावलीमध्ये SCBCC या प्रभागाच्या आरक्षणामुळे बदल झाला असल्याने 2024 नंतर अद्ययावत रोस्टर तपासणी करून देणे आवश्यक आहे. अद्ययावत रोस्टर तपासणी करून 2023-2024च्या मान्यतेनुसार शैक्षणिक संस्थांनी पवित्र पोर्टलवर माहिती अपलोड केली आहे. पोर्टलवरील माहिती तपासणी करून त्यास मान्यता देण्याची जबाबदारी माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्यावर निश्चित केली आहे. त्यांनी तपासणी करून मान्यता दिलेल्या 26 खाजगी शैक्षणिक संस्थांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवरून अचानकपणे 24 तासात हटविण्यात येऊन त्या रद्द केल्या आहेत. याबाबत माहिती घेण्यासाठी शिक्षणाधिकारी जगताप यांशी संपर्क होऊ शकला नाही. कार्यालयातील अन्य जबाबदार अधिकाऱ्यांना विचारले असता याबाबत काही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. 2023-24च्या शिक्षण सेवक संचानुसार शिक्षक पदांची माहिती अपलोड केलेली असताना शिक्षणाधिकारी यांनी त्याऐवजी 2024-25च्या सेवक संचानुसार बदल झालेल्या शिक्षक पदाची माहिती समोर ठेवून किंवा वरिष्ठ कार्यालयावरून आलेल्या सूचनांची माहिती खाजगी शैक्षणिक संस्थांना देता अचानकपणे केवळ 24 तासात एकतर्फी निर्णय घेऊन जिल्ह्यातील सुमारे 26 शैक्षणिक संस्थांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवरून हटविण्यात आल्या आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांनीच 15 दिवसांपूर्वी मान्यता दिलेल्या जाहिराती रद्दीबाबत केलेले पारदर्शकतेच्या दिशेने उलटसुलट चर्चा सुरू आहेत. यावर सोलापूर जिल्हा प्राथमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष तानाजी माने, सचिव बाबू निळे, व्यवस्थापन प्रतिनिधी शीतल उन्हाळे हे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांची उद्या सोमवारी भेट घेऊन जाहिरात दुरुस्तीकरणासाठी मुद्देवाद घेऊन संबंधित पात्र शाळांतील रिक्त पदांसाठी जाहिरात पवित्र पोर्टल देण्याबाबत लेखी निवेदन देणार आहेत. संबंधित शाळा मुख्याध्यापक व्यवस्थापक प्रतिनिधी लेखी स्वरूपात निवेदन देऊन उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. तर ही होती शिक्षक भरतीबद्दल आलेली पवित्र पोर्टलवरून ची एक नवीन अपडेट. अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.